राष्ट्रकुल स्पर्धा म्हटली की भारताच्या पदकांचा पाऊस. कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट या खेळांमध्ये भारताचं वर्चस्व आपण वर्षानुवर्षे पाहत आलोय. पण यंदा एक अशी बातमी समोर आली आहे जी प्रत्येक भारतीय क्रीडाप्रेमीसाठी धक्कादायक आहे. कारण भारताला सर्वाधिक पदके मिळवून देणारे तब्बल 9 खेळच राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळण्यात आले आहेत. मग यामुळे भारताचं पदकाचं गणित बिघडणार आहे का? आयोजकांनी असा निर्णय का घेतला आणि यंदा भारताच्या आशा कोणावर असतील, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अभिजित आणि तुम्ही पाहतायत बाय माणूस. 23 जुलैपासून स्कॉटलँडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात होत आहे. पण ही स्पर्धा आतापर्यंतच्या राष्ट्रकुल स्पर्धांपेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे. कारण यंदा केवळ 10 खेळ स्पर्धेत असणार आहेत. सर्वात मोठा धक्का म्हणजे बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, टेबल टेनिस, कुस्ती, स्क्वॅश, ट्रायथलॉन, बीच व्हॉलीबॉल, रग्बी सेव्हन्स हे तब्बल 9 खेळ स्पर्धेतून वगळण्यात आले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की एवढे लोकप्रिय खेळ असूनही यांना काढून टाकण्याची काय गरज होती? तर या मागचं प्रमुख कारण म्हणजे प्रचंड वाढलेला खर्च. मुळात 2026 राष्ट्रकुल स्पर्धेचं आयोजन ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया राज्यात होणार होतं. पण खर्च इतका वाढला की त्यांनी थेट आयोजनातून माघार घेतली. त्यानंतर ग्लासगोने समोर येत आयोजनाची तयारी दाखवली. मात्र त्यांनी स्पष्ट अट ठेवली की कमी खेळ, कमी खर्च आणि मर्यादित स्वरूपातील स्पर्धा. राष्ट्रकुल महासंघाकडेही दुसऱ्या पर्याय नसल्याने हा प्रस्ताव स्वीकारावा लागला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका कुणाला बसणार? तर उत्तर आहे भारताला. कारण 2022 मध्ये बर्मिंगहम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने तब्बल 61 पदके जिंकली होती. यातील तब्बल 30 म्हणजेच जवळपास निम्मे पदकं वगळण्यात आलेल्या खेळांमधून आली होती. एकट्या कुस्तीत भारताने 12 पदके, टेबल टेनिसमध्ये 7, बॅडमिंटनमध्ये 6, हॉकीमध्ये 2, स्क्वॅशमध्ये 2 आणि क्रिकेटमध्ये 1 पदक जिंकलं होतं. म्हणजे भारताचे खात्रीचे पदकांचे स्रोत यंदा बंद झालेले आहेत. त्यात आधीपासूनच भारताला सर्वाधिक यश मिळवून देणारे नेमबाजी आणि तिरंदाजी हे खेळ राष्ट्रकुल स्पर्धेत नसल्यामुळे भारताच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. पण सगळं संपलंय असंही नाही. यंदा भारताच्या पदकांच्या आशा प्रामुख्याने ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जुडो आणि लॉन्स बॉल या खेळांवर असतील. एकूणच पाहिलं तर यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा भारतासाठी सोपी नसणार. कारण पदकं मिळवून देणारे अनेक पारंपरिक खेळ यंदा या स्पर्धेत नसतील. पण भारतीय खेळाडूंनी अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय तिरंगा उंच फडकवलेला आहे. आता पाहायचं इतकंच की मर्यादित संधीमध्ये भारत किती पदकं जिंकतो आणि ग्लासगो मध्ये पुन्हा इतिहास रचतो का? तुम्हाला काय वाटतंय? भारत यंदा पुन्हा किती पदके जिंकेल? आणि राष्ट्रकुल स्पर्धेतून 9 खेळ वगळण्याचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.